देखील बोललो, बसलोच होतो, बसलोच होतो. सध्या गणेश उत्सव आहे, तुम्हाला वारंवार विनंती केली जाते की गणेश उत्सवात काही गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये, त्यामध्ये आंदोलन पुढे ढकलावं असं म्हणले कधी? नाही असं विनंती तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल. तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही, कधी करत पण नाही. मुख्यमंत्री साहेबांची उलटी आले हेही तुम्ही आता बघितलंय. मी बाहेर आहे तुमच्या संघ, मी तुमच्या संघ बाहेर आहे आणि तुमचं झालं लगेच आपण चर्चा करू. पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झाली, मीडियाचे बांधव म्हणले बाहेर आहे आपल्याला थोडी बाईट करायची. आधी तुमची मार्ग बदलणार का? समजा त्यांनी विनंती केली नाही, मार्ग बदलायची काय अडचण आहे. आम्ही त्यांना म्हणणार आहे, म्हणलो सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या, पंचायत द्या. आडमोठे असतो तर म्हणलं असतं आम्हाला मधून जायचं, एक द्या आम्हाला. आझाद मैदानला शांततेचं आंदोलन करायचं, 1000 रस्ते मुंबईला, एक द्या कोणचा पण. हो, म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितला काल देवेंद्र फडणवीस मार्गामध्ये. नाही त्यांचा आपला नाही पण ते असं म्हणणार आहे तुम्हाला, ते विनंती करण्यात असं त्यांनी सांगितलं. गणेश उत्सवाच्या काळामुळे गणेश पुढे ढकलण्याची विनंती सुद्धा केली जाऊ शकते. शक्यता काय म्हणजे तुम्ही ठाम आहात आणि मग ठाम म्हणजे काय अंमलबजावणी पाहिजे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेश उत्सव 2 वर्ष सरकारच्या विनंत्या मांडल्या गेल्या. शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो, लेकरा बाळांच्या. त्या चर्चा फारशा होत राहत्या, मंत्री येत राहतात, सरकार येत राहत जात राहतं. माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांचं खराब झालेलं पुन्हा येईन का? मग काय चर्चा करत बसू कवर? आयुष्यभर मी नाही करू शकत ते 10-20 वर्ष आंदोलन. लेकरा बाळाची कुपाट लागली आमच्या. चर्चा नाही, मी अंमलबजावणी म्हणतोय. अंमलबजावणी आहे का? आज त्यांची कॅबिनेट बसणारे वाटतं, बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटतं. तुम्ही अंमलबजावणी देणार का? मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला? आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला 4 महिन्यापूर्वी सांगितले आम्हाला मुंबईला यायचं नाही. ते आलेत गोत्यात, त्यांच्या लक्षात आले की आता मराठीने 2 वर्ष वेळ पण दिला. आता मागे त्यांनी वेळ मागितला होता. आपला आत्ताच उपोषण होतं, सुरेश अण्णा धस सोडलं त्या टायमाचं मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं 3 महिन्याची वेळ द्यावा, सगळे गॅजेटचे अहवाल ते सगळं घेतो आम्ही. समितीचे जे 58 लाख नोंदी आहेत, मुद्दाम मी सगळं खरं सांगतो की ते खंड स्वीकारतो. मग आपल्याला मराठा आणि कुणबी एक जे आर काढता येईल, आपल्याला गॅजेट लागू करता येतील, केसेस मागे घेता येत्या. ठीक आहे म्हणलं, वेळ दिला 3 महिन्याचा. आता तुम्ही चर्चा नाही, चर्चेला कदरून गेलो राव मी. कवर चर्चा हे रोज येत राहणार. चर्चेने अंमलबजावणी आहे का? नाही यायचं मुंबईत. पण अंमलबजावणी जर नसेल, उद्या सकाळी 10 वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला, बदल होणार नाही. खरं तर तुम्ही आंतरवाली सोडीपर्यंत चर्चेची तयारी दाखवली होती. हा मग करतोय ती काय, मी काय नाही म्हणलो. खरं तर अवघे काही तास शिल्लक राहिले, सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का? नाही कधी झाला नाही. झाला तरी तुम्ही असतातच, झाला नाही. पण चर्चेची तयारी पाटील, संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती, स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडींना पाठवलं. कसं मग ती अवस्था नाही म्हणायचं त्याला, ती बोली भाषा आहे. त्यात बोलता बोलता आपण म्हणत होतो सकाळ चहा पाजणारे, त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका. कारण तुमची आई ही आमची आई आहे. तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणलं, तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे. लेकर आहेत आम्ही राज्यातले. एखादा शब्द गेला तरी ते भाषणात ती शिनायची, तरी 1 मिनिटात आम्ही काय म्हणलो, आम्ही शब्द मागे घ्या, याच्यापेक्षा काय पाहिजे. पण ते जीवावर आले द्यायचं. सगळं खरं आहे. सगळ्या रस्ता मागण्या येतात, लोकशाहीला धरून येत, कायद्याला धरून येत, संविधानाला धरून येत. त्यांच्या लक्षात आलं दस्तावेज जर सरकारी गॅजेट द्यावाच लागणार आहेत मराठ्याला. आता मग हे मॅनेज होत नाही, हे फुटत नाही, मग द्यावा लागत. मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा. आणि मग हे मराठी ओळख केलं, अरे हे याच्या जीवावर आले द्यायचं. आता तर मुंबई चला, कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांना, निर्णायक टप्प्यावर. आता घरात झोपलात, जाहीर सांगतो तुम्हाला मी, तुम्ही जर आता घरी झोपले, जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं. मी तर चाललोय मुंबईत, तुम्हाला यावंच लागणार आहे. आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पुरी फाटली? कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं, पुन्हा आठवण करू देतो. जरांगे पाटील तुमची मागणी अशी म्हणे, मराठा आणि कुणबी एक आहे, त्यासाठी आम्हाला समिती नेमून द्या. समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू. मराठा कुणबी आता 58 लाख नोंदी मिळाल्यात. आता कायदा पारित करायला लागतोय मराठा आणि कुणबी एक. आता बोलायला जागा नाही. गॅजेटियर
13 महिने झाले अभ्यासाला घेतलेले, 13 महिने. आणि मग आता ते पण द्यावं लागतील. मग काय करायचं, तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण. हे पोरग तर मॅनेज होत नाही. मग आता आपल्या लोक येण्यात काढतात. वेळ दिला नाही म्हणा तो 2 वर्ष दिला म्हणतात. त्यांना बोलायला जागा नाहीये. परत 4 महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली. तिकडून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल. मुख्यमंत्र्यांना मीडियासमोर खरं सांगतो, मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर. तुम्हाला जर 4 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं, त्यांना आडमोठापणा नव्हता त्यांचा, त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही 26 तारखेपर्यंत ऑगस्टच्या, तुम्ही अंमलबजावणी करा. का नाही केली त्यांच्या मागण्या? आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव येईन, असं येईन, तसं आहे. त्याच्यामुळे मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला, तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला. हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही. आम्ही सगळे, आमची चूक नाही, आम्ही सगळे प्रयोग केलेत. हात जोडलेत, पाय जोडलेत, कायदेशीर सांगितलंय, वेळ दिला वेळोवेळी. आताच 3 महिने वेळ दिला, मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची, मराठा कुणबी KJR करायची, 3 महिन्याची वेळ द्या. आता सरकार आले, 15 दिवस झाले आणखीन आलेलं. सुरेश अण्णा धस आलते तेव्हा. आता बोला जागा आहे का? म्हणून लोकांनी ओळखलं, अरे मराठ्याला आरक्षण मिळतं, हे मुद्दाम देत नाही ना, आता मुंबईत चला. म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका. घरात झोपलात शापशिव्या खातात लेकरा बाळाची. जातीतून मराठीचे नेते सुद्धा बाहेर पडतात. चर्चेसाठी आले ते ऐकून घेतो. आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी, त्याला आंदोलन नाही. आम्ही आडमुठी आहेत का? नाही दिल्यावर मग आता काय करावं? अंमलबजावणी जर आज झाली, आम्हाला काय करायचं? मुंबईला गुलाल घेऊन येऊ बोलाय झालं तर. तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी 10 वाजता अंतरवालीहून गरीब मराठी, श्रीमंत मराठी, कर्मचारी, नोकरदार मराठी अख्खे मुंबईकडे उद्या निघणार आहेत. कारण आता कळून चुकलंय आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला, निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. अशा टायमाला साथ द्या माय बापा हो, आता साथ द्या. तुमच्या लेकरा बाळ्यासाठी उपाशी तापाशी राहतो, झटतोय. लेकराला हरू देऊ नका, जातीला हरून देऊ नका. आता मला साथ द्या. अख्खे मुंबईकडे निघा. तुम्ही फक्त 29 ऑगस्ट पर्यंत थांबा, माघारी या. आता घरी झोपायची वेळ नाही. बरं, हात जोडून सांगतो, लय निर्णायक टप्प्यावर आंदोलन आलंय. यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरीबाच्या मागण्याकडे. जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे, आता पळायला लागले. 2 वर्ष कुठे गेले ते? गणेश उत्सवाच्या काळात खोडा नको, शिवरायांच्या काळात हिंदू सणांमध्ये खोडा घातल्यास निपात करायचे, असा अप्रत्यक्ष इशारा जरांगे पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला. करा म्हणा निपात, मग आमचा टाका कापून, आम्हाला घाला गोळ्या. यायला लागलो म्हणा तिथं, घाला गोळ्या, टाका मारून, गरीबाचे लोक मारून टाका आणि तुम्ही राज्य करा. मराठ्याला फाडा, तोडा, कापून टाका आणि तुम्ही राज्य करा. जनता मारू, गरीबाची जनता मारून 7 करोड मराठी मारून टाका आणि तुम्ही मस्त राज्य करा. वारे शब्द, वारे नियत, म्हणजे आमचा निपात करायचा आणि तुम्हाला जगायचं. म्हणजे तुम्हाला ते म्हणते ते मढ्यावरचं लोणी सुद्धा खायचं, पण लोकांच्या वेदना दुःख नाही ऐकायचे. तुम्ही शत्रूसारखा आमचा निपात करून टाकणार, पोलीस लावून गोळ्या घालणार, लोक मारून टाकणार. ही भाषा आहे का देवेंद्र फडणवीसांची? आता नाही का भाजपमधल्या मराठ्या 96 कुळीला भाषा दिसत? आता नाही दिसत? जर आमचा निपात करू म्हणतेत, दांडव करू म्हणतेत, त्याचा अर्थ तेच होते, कापून टाकू, फडशा पाडू म्हणतेत. आता नाही का मराठी भाजपमधले नेते, मंत्री, आमदार झोपले का आता? आता नाही का तुमचा मराठ्याचा 96 कुळी जागा होत? मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघडं पाडायचा प्रयत्न, मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतात का? हे मॅनेज होत नाही, फुटत नाही. हे इमानदारी, जातीला आरक्षण मिळून देईल, याला बदनाम करा, याला काहीतरी उकरून आणा, याला काहीतरी धमक्या द्या, पोलिस बघून घेते म्हणा, काही म्हणा, पण बदनाम करा. मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो, सरकारने मला उघडं पाडा ठरलं, उघडं पडू देऊ नका, मला साथ द्या, तुम्हाला हात जोडून सांगतो. आणि माझी तिसरी महत्वाची गोष्ट, एकाने दगडफेक जाळपोळ करायचा नाही. त्यांना तेच घडून आणायचे, समजून घ्या. शांत राहा, कोणी मीडियात बोलू नका, कोणी सरकारबरोबर चर्चेला जाऊ नका, शांत राहा. ते आपल्याला उचकी देत बोलावं म्हणून. मराठी ही रागीट आहेत, मग ते त्याचा लाभ उचली देत, फायदा उचली देत. त्याच्यामुळे कुणीही मीडियात कुणाला टार्गेट करू नका, कोणत्याच नेत्याला. बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत, आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावतात, आमच्यावर विनाकारण प्रेशर करतात. त्याच्यामुळे बोलू नका, त्यांना घडून आणायचंय. कुणीही दगडफेक करायची नाही, जाळपोळ करायची नाही, शांततेत मुंबईत बसायचं. तुमचं कोणी काय करू शकत नाही मराठीचं.
फक्त तुम्ही शांततेत चला. आता मात्र निर्णायक टप्पा आहे, माग हटवू नका. यामध्ये काही मराठवाडा पटांगणातली बबनराव तायवाडे यांनी असं म्हटलं की जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन आपलं स्थगित केलंय, यावेळी सुद्धा ते आंदोलन स्थगित करणार आहे. गणपती उत्सवामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत जाणार नाही. गणेश उत्सव कशासाठी निर्माण झाला? लोकमान्य साहेबांनी अन्याय होतो त्यावेळेस एकत्र यायचं आणि न्यायासाठी लढायचं. आम्ही एकत्र राहिलो, आम्ही हिंदू आहेत, सण आमचा आहे, आम्ही शांततेत यायलो. याच्या पलीकडे मीडियाच्या माध्यमातून सांगतो, एक रस्ता द्या आम्हाला. तुम्हाला वाटतं ना आमच्यामुळे काही त्रास होईल, अमुक होईल तमुक होईल, आम्हाला एक रस्ता द्या, आम्ही डायरेक्ट आझाद मैदानाला जाऊन बसतो. एक रस्ता देऊन टाका ना मोकळ्या. किती सोपं आहे, किती सोपं आहे. आम्ही जर मोठे असतो आम्ही असतो आम्हाला मोदून घुसायचं. आम्हाला ट्रॉफिक जाम नाही करायची, मुंबईकराला त्रास नाही. उलट मुंबईकर सज्ज झाले, सगळ्या जाती धर्माचे सगळे. जरांगे पाटलांची मागणी असंवैधानिक आहे, त्यामुळे ती मागणी मान्य होणार नाही असं सुद्धा तायवाडे म्हणतात. असंवैधानिक मागणी. बरं, ठीक ठीक आहे. पाटील, तुम्ही जसं म्हणाला होतात की 26 तारखेपर्यंत तुमची चर्चेची तयारी, तसे ओएसडी आलेत, काय चर्चेमधून काय आज तोडगा निघू शकतो, काय होऊ शकतं? अंमलबजावणी नाही का? मी पुन्हा तेच सांगतो. आता आम्ही अंमलबजावणी ठामीत 2 वर्ष वेळ दिला, 2 वर्षी चर्चा केली, आम्ही ठाम. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जरांगे पाटलाला भेटीसाठी आले, काय सांगा? पोहोचले आहेत या ठिकाणी आपण त्यांची काय सांगा? थेट ओएसडी बोलतायत आणि त्यांच्या आंदोलनाचा मार्ग काय चर्चा काय झाली? त्यांना आंदोलन मागे घेण्याची काही विनंती करणार काय विनंती केली का? त्यांचा जो आंदोलनाचा मार्ग आहे तो कसा असणार आहे तो जाणून भाजपच्या वतीनं आवाहन करण्यात येतं की मोर्चा पुढे ढकलावं म्हणून. त्या सध्या संदर्भात गणेश चर्चा झाली उत्सवाचा का? काळ गणेश देवेंद्र उत्सवाचा काळ फडणवीसांनी सुद्धा सांगितलंय. मी फक्त मनोरंजनाची भेट, त्यांचा जो रूट बूम खाली घ्या ना यार, चेहरे दिसून द्या. खाली घ्या बूम. संदर्भात त्यांना काही अडचण असेल तर त्यासाठी मी त्यांची भेट केली. आंदोलन पुढे ढकलण्यासाठी काही रणनीती सुरू आहे का, प्रयत्न मी सुरू आहे? सर्वांना विनंती करतो की मी मनोज दादाची फक्त त्यांचा जो रूट आहे त्या संदर्भात मी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. काल पण आपण जर पाहिलं, काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर तुम्ही ओएसडी म्हणून इथं पोहोचला, काय बोलणं काय झालं ते तर सांगा. याआधी त्यांची माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा जो रूटचा येण्यासाठी जो त्यांचा आंदोलनाचा मार्ग आहे तो मार्ग कसा असणार आहे तो जाणून घेण्यासाठी मी आलो. मुख्यमंत्र्यांचा काही निरोप आहे का? जेणेकरून त्यांना आंदोलन ठिकाणी येण्यासाठी त्यांना काही अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो. आंदोलन पुढे ढकलण्यावरती काही चर्चा होण्याची शक्यता आहे. मी फक्त त्यांचा मार्ग कसा असणार तो जाणून घेण्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलो. विनंती करणार नाही मुख्यमंत्री, काय निरोप देणार? विनंती मी हीच केली आहे की गणपती आहे, गणपतीच्या अनुषंगाने आपण जर पुढं आंदोलन ढकलू शकता तर ही त्यांना मी विनंती केलेली आहे. पण मी ही त्यांना विनंती केली की येताना त्यांना काय येणाऱ्या मराठा बांधवांना अडचण होऊ नये त्यासाठी मी त्यांच्या भेटीसाठी आलो. काय वाटतं तुम्हाला, आंदोलन पुढे ढकलतील का? नक्कीच हे ओएसडी साबळे होते आणि जो रस्ता आहे त्या संदर्भात दादांनी आपल्याला सांगितलंय आणि मलाही सांगितलंय, त्या संदर्भात उपाययोजना सुरू आहे. म्हणजे सरकारकडून कोणताही निरोप नाही.